गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. मैत्रिणींनो, आता वाजलेत मैत्रिणींनो 11 वाजलेत. उन्हाने नुसते हाल हाल व्हायले. डोकं डाय करायला आले, सगळी पांढरी पांढरी झालीत केस. मला डायजला वाटत नाही मैत्रिणींनो, काय होते की मला. आमच्या किचनमध्ये लईच गरम होते. पण जेवण कर. शिमला मिरची बघ तर. अरे वेगळ्या पद्धतीने केली, टेस्टी टेस्टी केली. टमाटर कांदा घालून केली. फोडणी सुद्धा नको वाटायली. आज गारच पाण्याने आंघोळ केली मैत्रिणी. थंडगार पाणी घेतलं. मला भाजी आणायला जायची मैत्रिणी. अंगावर काटाचे गेले. आता गाडा आला तर बरे, नाही 4-5 वाजता जाणार आहे. त्या दिवशी गेले, इतकं डोकं दुखलं माझं उन्हाने. नुसतं ऊन घेतलं तोंडावर. परीक्षा पेपर चालूच मैत्रिणी 10वीची. माझ्या बहिणीची मुलगी 10वीला आहे ह्या वर्षी. एवढी गार्डन स्ट्रिक्ट आहे म्हणा. तिथं फक्त कुणीच सगळं काढून गेले. गेटवरच काही असलं तर. आणि मध्ये कुणालाच एंट्री नाही, कुणीच नाही, आई वडील नाही, कुणीच नाही. आणि एवढं स्ट्रिक्ट आहे म्हणली, इकडं सुद्धा बघू देणार नाही. आमच्या वेळेस सर इकडं तिकडं सुद्धा बघू देत नव्हती. गपचूप लिहा म्हणायची खाली. आणि कुणी आवाज जर केला तर त्याचा पेपरच घेत होते. मला नव्हती मैत्रीण तितके मार्क. मला होते 67% होते 10वीला.
पण आता मैत्रिणी ह्या मार्कायला कोणी विचारी नाही. CET त्याच्यामध्ये गाळायली ती पोरायला. ज्यांचा खराच अभ्यास आहे का तीच पुढे जाणार आहे. काहीच उपयोग नाही कॉप्या पेप्या करून. म्हणजे लई जीवावर आलंय आज बाहेर जायचं. लई ऊन आहे बाई. झाले मैत्रिणी होत आले. आता 2 राहिले. डाय करते केसायला. पेडिक्युअर करणार आहे मैत्रिणी मी आज. घरीच करते मी. कारण माझं हे नख इतकं वाढलं होतं, सगळं उष्ट होतं नख. इतकं अलगद काढलं ह्यांनी काढून दिलं. एवढं झालं असं घुसलं. कशामध्ये त्या टावेलच्या ह्याच्यामध्ये घुसलं आणि असं अर्ध्या नखापर्यंत आलं तर खालच्या. ह्यांनी नेलकटरने हळूहळू काढलं. कशाची नख वाढीन आली तर. स्क्रबर पण करणार आहे मैत्रिणी. आता जाऊन बाहेर गेले स्क्रबर आणते वॉलनटचं. आता दुसरं आलं का बघते. वॉलनटचं मला सूट होई नाही. त्याच्यामध्ये दुसरी पण असते. आल्मंडचे असले तर आणते, नाही तर मी दुसरं आणते. मसाज क्रीम होती माझ्याकडे, डेट गेली म्हणून टाकून दिली मी. एव्हरविकची होती. आणि मैत्रिणी आउटडेटेड सामान बिलकुल वापरायचं नाही. आपल्या चेहऱ्याला एवढं नुकसान होतंय ना ते. इतकं कुठं नेऊन घालते ती माहिती का. त्याच्याने काही बी साईड इफेक्ट होते. तुमच्या डोळ्याला इजा होऊ शकते. आउटडेटेड सामान बिलकुल वापरायचं नाही. किती पण हे असल्याच्यापेक्षा साधं पावडर लावायचं. आउटडेटेड आणि घेताना पण नीट बघायची मैत्रिणी सामान दुकानामधून आणताना. डेट बघूनच आणायची. झाल्या की बाई 2च राहिल्या. जीव नुसता कधरून गेलाय माझा. रात्री तर इतकी मजा येईल माझी. नुसत्या वापात दणदण. अंगात दागिने ते बिलकुल घाल वाटणार. ते बांगड्या फेंगड्या चट काढून टाकल्या होत्या काल. झाली बाई आज काय राहिली. चला मैत्रिणी, मग व्हिडिओ आवडला तर मैत्रिणी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.